अंगण. अंगण हा जो ललित लेख आहे प्राध्यापक मधुकर केचे यांचा, तर अंगणं कशी होती, अंगण संस्कृती कशी होती, ग्रामीण भागामध्ये अंगणाचं महत्त्व, अंगणाचं मोठेपण, त्याचे प्रकार, हे सगळं त्यांनी खूप अतिशय मार्मिकपणे, म्हणजे हरवत चाललेली जी अंगण संस्कृती आहे त्याच्यावर भाष्य केलेलं आहे लेखकांनी या पाठामध्ये. तर अंगण लेखक आहेत मधुकर केचे, विदर्भातील नामवंत लेखकांपैकी एक. काव्याच्या क्षेत्रात बहुमान मिळवलेल्या मधुकर केचे यांनी वाङ्मयाच्या इतर क्षेत्रामध्ये सुद्धा भरपूर असं लेखन केलेलं आहे. दिंडी गेली पुढे, पुनवेचा थेंब, आसमानचा ठेवा हे त्यांचे कविता संग्रह. एक भटकंती, झोपलेलं गाव, माझे काही गाव इत्यादी स्थलचित्र. एक घोडचूक, वंदे मातरम, आखर अंगण, वेगळे कुटुंब, पालखीच्या संगे, चेहरे मोरे, वराडी मंडळी हे ललित लेख आणि व्यक्तिचित्रणाचे त्यांचे पुस्तकं. माय मंजुळा, डॉक्टर पंजाबराव देशमुख, संत तुकडोजी महाराज, श्री संत गाडगेबाबा ही यांची चरित्र लिहिली आहेत त्यांनी. मोती ज्याच्या पोटी ही कादंबरी इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली. ही मोती ज्याच्या पोटी म्हणजे तुकडोजी महाराजांची आई, त्यांच्या जीवनावर आधारित ही कादंबरी आहे. त्यांच्या लेखनात सुबोधतेबरोबरच विचारमंथन आणि उपहास यांचा सुगंध दरवळताना दिसतो. 1985 साली झालेल्या घाटंजी येथील विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. हा जो पाठ आहे, प्रस्तुत पाठ आखर अंगण या त्यांच्या ललित गद्याचं जे पुस्तक आहे त्याच्यामधून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये हरवत चाललेली अंगण संस्कृती या पाठामध्ये त्यांनी विशद केलेली आहे. पाठ वाचूया आपण. या पाठावर तुम्हाला हरवत चाललेल्या अंगण या संस्कृतीबद्दल आपल्या शब्दात तुम्ही लिहा, किंवा अंगण या पाठाचा सारांश लिहा, किंवा अंगण या पाठामधून मधुकर केचे यांनी कोणती खंत व्यक्त केलेली आहे, अशा प्रकारचे प्रश्न लघुत्तरी दीर्घोत्तरी तुम्हाला विचारले जातील. आणि मुळातून हा पाठ वाचणं हा फार महत्त्वाचा आहे, कारण आपले जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये जे ऑप्शनल प्रश्न आहे, वस्तुनिष्ठ प्रश्न, जो शेवटचा असतो 16 मार्कांचा, तर त्याच्यासाठी मुळातून पाठ वाचलेला असणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तुम्ही मृदगंध भाग 1 पुस्तक घ्यायचं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी हे वाचायचं आहे. तर आता आपण पाठ वाचू. आजकाल जुनं बरंचसं जात चाललं. जे टाकाऊ असते ते टिकलं नाही, त्याचं काही नव्हे. जीवनाचे कणच जर एखाद्या वस्तूत नसतील तर तिनं जगावं तरी का? पण प्रत्येक बाबतीतच हे काही खरं नव्हे. आता हे शहरातलं जागेच्या टंचाईचंच घ्या. मुंबईत लोक घरात सामावत नाहीत हे ऐकलं होतं. आता तर मुंबईला येणं जाणंच घडत असल्यामुळे तिथली माणसं फुटपाथवर झोपलेलीही प्रत्यक्ष बघायला मिळाली. जागेचीही टंचाई आहे तर तिच्यावर उपायही आहेतच. 1 मजली घर आणि साधी कौलारू घरं जाऊन आता 2 मजली 3 मजली घरं व्हायला लागली. घरं पुरली नाहीत तेव्हा त्यावर मजले चढत गेले. हेही ठीकच झालं. खेडं सोडून आम्ही शहरात राहायला आलो तेव्हा आमचं कौलारू पण मोठं घर आमच्यापासून दूर गेलं. आगगाडीच्या डब्यांसारख्या एकाशी एक जोडलेल्या चौकोनी खोल्या, त्याही फार फार तर 2-3 आमच्या वाट्याला आल्या. आणि एक खोली कशी टिचभर. शहरातच राहायचं तर तेही सहन केलं पाहिजे. आता मधून थोडीशी त्या मोठ्या घराची आठवण होते, पण मनच मनाला समजवू शकतं. जुन्या माणसांनी बांधलेल्या ऐतिहासिक इमारती पाहिल्या म्हणजे आमच्या सध्याच्या चौकोनी खोल्या ह्या खुराड्यांसारख्या वाटतात. अष्टकोनी, चंद्राकृती, लांबोळ्या, वाटोळ्या, तऱ्हेतऱ्हेच्या त्या खोल्या. नव्हे, भव्य दालनं पाहिली म्हणजे वाटून जातं की त्या मंडळींनीच केवळ राहावं कसं हे माहिती होतं त्या मंडळींनाच. 20व्या शतकातल्या माणसांचा जन्मच मुळी 8x8च्या चौकोनात राहण्यासाठी झालेला आहे असं खारट-तुरट समाधान करता येतं. ते सारं ठीक आहे म्हणजे ठीक मानायलाच हवं. पण मन मानत नाही ते एकाच गोष्टीत. पूर्वीची घरं गेली, जाऊ दे. पूर्वीची अंगणं मात्र जायला नको. इथं आमच्या मोहल्ल्यात अंगणच नाहीत.
जर कुठं जागा मोकळी दिसली की तिथं एखादी रूम तयार होते. कॉलेजच्या नावानं या शहरात आलेली मुलं मग तिथं राहायला येतात. घरमालकाच्या व्यवहारी वृत्तीचं कित्येकदा मोठं कौतुक वाटतं. जरा म्हणून जागा रिकामी राहू देत नाहीत. मोकळी जागा तर त्यांच्या दृष्टीनं निरुपयोगी वस्तू. जागेचा बराचसा भाग आजकाल रस्त्यामध्ये खर्च होतो. याचं त्या महाभागांना फारच वाईट वाटत असलं पाहिजे. मुंबईला जसे काही ठिकाणी अंडरग्राऊंड रस्ते आहेत, तसे जर घरालाही करता आले तर इकडच्या घरमालकांची खूपच सोय होईल. मग जुन्या रस्त्यांच्या जागी हे लोक पुन्हा खोल्या बांधतील. एका पाठीमागं दुसरी निरुंद खोली बांधण्याचं जे आजकालचं तंत्र, तेही असंच नव्हे का? कुठलीही एक खोली ही दुसऱ्या खोलीचा रस्ताच ठरत असते. येण्या जाण्यासाठी काही जागा मोकळी सोडूनच उरलेल्या छोट्याशा जागेत मग ते फर्निचर ठेवावं लागतं. हे झालं आमच्या मोहल्ल्याचं. लेखक म्हणतात, हे झालं आमच्या मोहल्ल्याचं. हा बोलून चालून आमचाच मोहल्ला. बरं, याचं जाऊ द्या. पण जिथं सुधारलेली वस्ती आहे तिथंही हाच त्रागा. सरकार अनेकदा सक्तीचं करतं म्हणून नाईलाजानं लोकांनी घराभोवती जागा मोकळी सोडलेली असते. पण ती अशी बकाल असते, सावत्र पोरासारखी तिची हेळसांड चाललेली असते. कोळशे, कचरा आणि अशाच कितीतरी बेवारस वस्तू ठेवण्याची हक्काची जागा, असा त्या मोकळ्या जागेचा अर्थ ते लावतात. पाखरांची पिसं, सिगारेटीची थोटकं, भाजीचे अवशेष, काय काय तरी तिथं पडलेली असतात. हेही नसलं तर कुत्र्याच्या छत्र्या, गोखरू, गवत, धोत्रा असंच काही बाई तिथं माजलेलं असतं. शहरी अंगण म्हणजे एक गंमतच झाली आहे. सुंदर हिरवळ राखली आहे. वेताच्या खुर्च्या टाकून मंडळी संध्याकाळी मजेत बसली आहेत. सकाळी एखाद्या लुसलुशीत कुत्र्याबरोबर एखादं बाळ तिथं हुंदडत आहे. आजोबा वृत्तपत्र वाचत कोवळं ऊन खात आहेत. असा देखावा अंगणाच्या वाटेला फारसा येतच नाही. एखाद दुसऱ्या बंगल्याच्या वाट्याला असं काही मनोरूप येतही. तिथली जागा तरी खऱ्या अर्थानं अंगण होऊन नटते. पण त्याही ठिकाणी त्या मोकळ्या जागेला अंगणाचं रूप नसतंच. कसली तरी विलायती फुलावं तिथं कागदी चेहऱ्यानं उभी असते. ऊन पाण्यानं काळवंडलेला एखादा मुरदाड झोपाळा तिथं बिनपोराच्या व्यथेत असल्यासारखा स्वतःशी झुलत असतो. हिरवळ म्हणा, फर्निचर म्हणा, रोपटी म्हणा, की मोठी छान रंगीत केलेली तऱ्हेतऱ्हेच्या तुकड्यांनी मढवलेले रस्ते म्हणा, सर्वांवर एक निर्जीव कळा असते. सगळं काही आखलेलं, रेखलेलं, बंदिस्त असं ते असतं. जीवनाच्या खुणा, खेळकरपणाची कळा तशा त्या बंगल्याच्या अंगणावर नसते. एका कंपाऊंडी भिंतीचा उग्र घट्ट दरारा त्या जागेवर असतो. म्हणजे ते सुंदर अंगण असतं तरी त्याला एक असं घट्ट कंपाऊंड बांधलेलं असते. फाटकाजवळची ती कोण्या बहादुराची अथवा आयस नावाची पाटी त्या अंगणाच्या शोभेला बुरडी करून ठेवते. त्यातही कुत्र्यापासून सावधान, येता जाता फाटक लावून घ्यावे, कृपया घंटा दाबावी इत्यादी वाक्यांमुळे तर त्या अंगणाच्या डोळ्यांमधला स्वागताचा भावच ओसरून जातो. मग त्या सूचनांमधलं कृपया देखील खटकतं. वास्तविक अंगण आणि घर ह्या एकाच वास्तूचे अविभाज्य घटक आहेत. वास्तविक अंगण आणि घर एकाच वास्तूचे अविभाज्य घटक आहे. एकाच आईच्या दोन सख्ख्या लेकरांसारखे. जे घरात चालेल त्याची छाया अंगणात पडायलाच हवी. पण तसं होत नाही. घरात रेडिओचे सूर निनादतात, कपशांचे व आग्रहाचे आवाज होतात आणि जिभल्या चाटणाऱ्या आधाशी कुत्र्याप्रमाणे अंगण खवखवत्या तोंडानं आ पसरून उभं असतं. घरातल्या गोड जीवनाला अंगण पारखं होतं. मुसाफिरखान्यात दोन अपरिचित उतारू यावेत तसे एकत्र असूनही अंगण व घर एकमेकाला परके असतात. अंगणात पडलेल्या सूर्यकिरणांची दाद घराला नसते आणि घरात घडणाऱ्या उत्सवी कळेचं काहीच अंगणाच्या वाट्याला येत नाही. म्हणजे जिथं अंगण असतं तिथंही हीच कळा. घरातल्या पोरीसोरी चित्रकलेचं प्रदर्शन करण्यासाठी दस्ताभर कागद खर्ची घालतील. काही कारण नसताना दिवाणखान्यात आपल्या कलेची जाहिरात व्हावी म्हणून मोर, बदकं, हरण लावतील. पण अंगणात रांगोळीची रेघोटी ओढायला त्यांच्या जीवावर येतं. जिथं कला प्रदर्शनाची ही दुरावस्था, तिथं मग पावित्र्य व संस्कृती यांच्या रक्षणासाठी
सकाळी राम कृष्ण इत्यादी अंगणात लिहिणं तर कोसो दूर राहिलं. म्हणजे तुळशीजवळ लिहितात ना, श्रीराम प्रसन्न, श्रीकृष्ण प्रसन्न, तर हे तर दूरच राहिलं. मग स्वतःचीच तर कला, स्वतःच्याच कलेचं प्रदर्शन त्यांना चार भिंतीच्या म्हणजे आत करायचं असते. तर अशा प्रकारे हे झाले शहरातले सगळे चोचले. चाळीच्या अंगणाबद्दल विचारायलाच नको. इमारतींना वर्षानुवर्ष रंग नसतो आणि त्या वय गेलेल्या खप्पड दिसतात, हे आहेच. त्यातून अंगण तर आणखीनच बेवारस. म्हणजे इमारतीच अशा दिसतात, मग अंगणाचा तर काही विचारूच नका. जवळ पैसा नसल्यामुळे किंवा तो असूनही सरकारनं बंदी केल्यामुळे बांधता न आलेली जागा म्हणजे चाळीचं अंगण. त्यावर शेवाळ पसरणं, मग ते निसरड राहणं, ऋतुमानाप्रमाणे त्याच्यावर धूळ चिखल इत्यादी असणं, हे त्या अंगणाचं नशीब. पण लेखक म्हणतात, खंत व्यक्त करतात, पण अंगण खरोखरच इतकं टाकाऊ असतं का? अशावेळी आमच्या खेड्याच्या अंगणाची खूप आठवण येते. तिथं अंगणांना घरापेक्षा जास्ती मान असतो. तिथलं आमचं जीवन घरापेक्षा अंगणातच जास्त रमत असतं. शहरातल्या आखीव व शिस्तबद्ध अंगणासारखे मिलिटरी चेहरे त्यांना नसतात. अंगणाचा आकार प्रकार सजावट तिथं म्युन्सिपॅलिटीनी ठरवून दिलेला नसतो. जीवनाच्या आवश्यकतेतून भोळ्या भाबड्या पण सौंदर्याच्या पावित्र्याच्या कल्पनेतून अंगण तिथे रूप घेत असतं. तिथल्या अंगणांना नुसतं रूपच नसतं, त्या अंगणांना धर्म असतो, जात देखील असते, असं स्पष्ट ओळखता येते. हे बिजू पिंजाऱ्याचं अंगण, रुईची पिंजणं तिथं अंथरलेली असतात. हे महादेव चांभाराचं नुसत्या चांबडं मोरवण्याच्या कुंडाच्या उग्र वासावरून ते ओळखायला येतं की हे अंगण कोणाचं आहे. पाटलाच्या घरी नवं कोरं फर्निचर अमरावतीहून येऊन आणलेलं असेल, पण पलंग खुर्च्या टेबल काहीही असू द्या, त्याचे पाय प्रथमतः अंगणातल्या सड्यानं काही दिवस तरी भिजायलाच पाहिजेत. आणि अंगणाचा आवार तरी केवढा. घरात न मावणाऱ्या धान्याच्या कणग्या ठेवतील अंगणातच. फार तर बरसातीसाठी त्यावर 2-3 टीनपत्र्याचं झाकण व वादळ वाऱ्यासाठी 2 घड्याच्या वजनाचे गोटे ठेवले की बस. तशा 2-3 कणग्या आमच्या अंगणात अजून तिथं आहेत. सालबर्डीच्या यात्रेच्या वेळी जोलवाडीवाल्यांशी रस्त्यात पट खेळले तेव्हा मोडलेलं छकडही अजून तसंच त्या कोपऱ्यात पडलेलं आहे. इंधनाची मोठी सूड गोठ्यात ठेवली असली तरी मायला रोजच्या पुरतं म्हणून पुरुषभर उंचीचं इंधन ते अंगणातच रचून हवं असतं. तेही तिथं काही रचलेलं आणि काही बिन रचलेलं असं ते अस्ताव्यस्त असं पडलेलं असतं. मोठ्या आप्पाजीच्या घराच्या भिंतीवरून काही पोपड्यांनी व मातीच्या ढिवल्यांनी उड्या मारल्या. त्या कुणी उचलायच्या म्हणून 2 घराच्या गड्यांचा वाद मागच्या आहेरवाडीपासून संपलेला नाही, म्हणून तेही असंच अट्टंब्यानं पडलेलं आहे. त्याच्या जोडीला अंग धुवायला भला मोठा गोटाही आहे. घरात न्हाणीची जागा वेगळी नाही असं नाही, पण पै पाहुण्याला आंघोळीला असो म्हणून मोठ्या काकाजीनं तो तिथं बरडाहून आणून ठेवला. पै पाहुणे त्या दरम्यान कैक आले. ते गोशा पाळायला म्हणून नदीवर स्नान करून आले. अंगणातला गोटा अजून पारोसाच आहे, तरीही तो तिथे आहे. इतकं सारं तिथे आहे म्हणून अंगण बुजलं म्हणता का? छे, उन्हाळ्यात रात्री तिथं आत्ताही 8-10 खाटा टाकून घ्या, वरून एक मारवाड्याचा तिथं एक मोठा तकत पोसही टाका, अंगणात तरीही हुतुतू खेळायला जागा उरेल असा मोठ्या दादांचा अंदाज आहे. म्हणजे इतकं मोठं भव्य ते अंगण आहे. अंगणाच्या स्त्री व पुरुष अशाही जाती आहेत. अंगणाच्या स्त्री व पुरुष अशाही जाती आहेत. लहान अंगण मोठं अंगण अशी अंगणं एकाच घरात दिसतील, तेव्हा नक्की समजावं की लहान अंगण बायकांनी झोपण्याचं, मोठं ते माणसांनी झोपण्याचं. गड्या माणसांनीही अंगणं वाटून घेतलेली असतात. मानवाईक नोकरचाकर सहसा बायांच्या अंगणाची सडा सारवण झाडणं हे करत नाहीत आणि वाड्यातल्या बाया मोठ्या अंगणाला कधी म्हणून केरसुनी लावणार नाहीत. मोठ्या अंगणाच्या वाट्याला सारे पुरुषी सोपस्कार येतात. संतूस दौलत सारे पाण्याचे पोहरे रिचवून मोठं अंगण भिजवतात. झाडपुशीलाही पुरुषी मर्द खराटा असतो, मामुली फडा नसतो. तशा त्या अंगवडीने ते अंगण खरंच मोठ्या मर्दपणानं खुलतं. त्याच्या सौंदर्यात एक पुरुषी दिमाख येतो.
मग आमचं अंगण चांगलं का तुमचं, असाही वाद घरच्या गडी माणसात आणि त्या मालकिणींमध्ये व्हायला येतो. अर्थात त्या वादाची रंगत जेव्हा मालकिणीचं नोकराशी दीर भासऱ्याचं नातं असेल तेव्हा फारच गंमत येते. त्या मानानं बायांची म्हणून समजली जाणारी लहानी अंगणं मोठीच बाळशेदार वाटतात. लेकरू नटवावं त्या ममतेनं व ईर्षेनं त्या अंगणाचे लाड केले जातात. तिथं त्या मोठ्या अंगणासारखं पाण्याच्या भडाभडा खेपा ओतण्याचा आडदांडपणा नसतो. सारं काही मुलायम रीतीने तिथे चालतं. ताज्या शेणाचा सडा नव्या सूनबाईनं टाकलेला असतो. तशा बिनसरावाच्या शिंपण्यानं सूनबाईही अर्धीमुर्धी सड्यात न्हाते. ती पण ओली ओली होऊन जाते. इतकंही करून जर दादीमायला तो सडा कुत्रमुतल्यासारखा वाटला तर ती जातीनं कोपऱ्यातला फडा घेऊन शेणामातीच्या गिरबड्यात ते अंगण असं पूर्ण सारवून काढते. मोठ्या अंगणाच्या नशिबी उत्सव प्रसंगी आलेल्या रांगोळ्या लहान अंगणाच्या भाग्यात रोजच रंगतात. चंदन लावल्यासारखं मग ते अंगण खुदकन हसतं. नंदा भावजाच नव्हे तर चांगल्या 5-5, 10-10 लेकराच्या मायाही तिथं रांगोळीची कलाकुसर दाखवतात. अंगणावरून घर कळतं. अंगणावरून घर कळतं. घरात चिल्लीपिल्ली असली तर अंगणही लेकुरवाळी दिसतात. मास्तर शाळेत जाणारी पोरं म्हणजे जसं पहा गोशाळा, धर्मशाळा असं असते ना, तर लिहिणं वाचणं जिथं शिकवल्या जाते त्याचं नाव आहे मास्तर शाळा. मास्तर शाळेत जाणारी पोरं असली तरी त्यांच्या पाट्यांचा मुक्काम घरापेक्षा अंगणात जास्त आढळेल. गंगोनीचा पाला चिरडून त्याच्या रसात न्हालेल्या पाट्या तिथं ऊन खात बसलेल्या असतात. एखादा गोंदपाट टाकून पोरगं बेकम बे दुने 4 तिथे रटत असतो. अंगणात खेळायचा फारच कंटाळा आलेला मुलगा तिकडं घरात आईच्या मागे मागे करायला गेला असेल तर त्याचा लाकडी नंदी बैल, त्याचे विटीदांडू किंवा त्याचं बाराखडीचं पुस्तक हे अंगणातच पडलेलं असतं. ढोरं तिकडे गोठ्यात बांधायची असली तरी लाडाची वासरं, कालवडी, वगारं हे मात्र अंगणातच खुट्याला किंवा डाळिंबाच्या बुडाखाली तिथे बांधलेली असतात. दुधाची तावणी व ती तापतानाच आभाळनिळा धूळ अंगणाच्याच जगऱ्यावर असतात. घरात कितीही जागा असली तरी म्हशीचं आंबोनं भिजतं ते अंगणातल्या त्या डोहणीमध्ये. रानातली लक्ष्मी गाड्यागाड्यांनी घरात येते, उमरातीच्या मार्केटात जाते, पण तिचा आल्या वेळचा लंबा मुक्काम असतो तो अंगणातच. पुंडलिकराव पाटलांचा बंदात तीळ किती पिकला त्याच्या जुड्या अंगणातच मोजून घ्या. पार्वती पाटलीन यंदा पोरीचं लग्न करणार की नाही तेही अंगणात वाळणाऱ्या शेवयांच्या प्रमाणावरून ताडून घ्या. साठवणीच्या भाज्या, धान्याचं वाळण चिडणंही हे अंगणालाच विचारा. असं हे अंगण बोलकं असतं, अस्ताव्यस्त असतं आणि अवाढव्यही असतं. भिंती नसलेलं घर म्हणजे अंगण. बघा, भिंती नसलेलं घर म्हणजे अंगण. यावर दुसरा कसलाही फरक होत नाही. या तशा अंगणात आखीव रस्ते, जलाशय, कारंजी, विदेशी फुलं आणि जपलेली हिरवळ असा शुद्ध यांत्रिकपणा नसतो. अंगणात बसण्याच्या वेळाही ठरलेल्या नसतात. उठल्या बसल्या हरेकाची अंगणाकडं धाव असते. लेकरून हाणायचं आहे मग मांडापाट अंगणात. उन्हात जेवायचं, चांदण्यात जेवायचं, चला अंगणात. केस विंचरायचे तर मग कुणाची चोरी थोडीच आहे, विंचरा अंगणात. म्हणजे घरात फार तर रुग्णाईतानं राहावं. फारच गुप्त, अतिओंगळ, लोकांना दिसू नये अशा गोष्टी असतील त्याच फक्त घरात करायच्या. बाकीचा सारा व्यवहार अंगणात, त्या छप्पर नसलेल्या व 100 अर्थांनी घर वाटणाऱ्या जागेत. नुसत्या घराचीच नव्हे, अख्ख्या गावाचीच संस्कृती अशी अंगणात नांदते. अमक्याचं एक, तमक्याचं एक अशा वेगवेगळ्या जागा खेड्यात नसतातच मुळी. गोंधळी आला गा अंगणात, पवाडे म्हणायचे म्हणा अंगणात. याला त्याला दुकान आणि वेगळी जागा पाहिजे कशाला, बिल्लोरीवाला येईल, बांगड्यांची पाठी मांडून अंगणातच बसेल तोही. मग साऱ्या सवाष्णी कुंकू, मिशी, हळद, चुनावाल्या भोवती गोळा होतील, त्याही अंगणातच. आरसे दाबले, फणी, गळसरी, कंदिलाची वात अशी लांब ललकारी मण्यारीवाला मारील ती पहिल्यांदा गल्लीवर, पण 2च क्षणांनी त्याचे पाय अंगणाकडे वळतील. त्याला ठाव असतं
की आपलं माझघरातलं गिऱ्हाईक आपल्याला अंगणात भेटेल. अर्ध्याहून अधिक जीवन असं अंगणात चालतं. दिवाळीची गवळण, गाईची गाणी इथं चालतात. तमाशे तिकडं गल्लीवर. यशोदे घराकडे चाल, मले जेऊ घाल ही लावणी मात्र अंगणातच. मोहरमचा वाघही अंगणात नाचून जातो. बहुरुप्याला चावडीतून बिदागी मिळवण्याचा रिवाज असला तरी त्याला हे पक्क ठाऊक असतं की अंगणात सोंग नेल्यानं पाटलींबाईकडून मिळणारी देणगी जरा जास्त असते. घराबाहेर पडण्याची संधी फारच कमी मिळणाऱ्या पडदेवाल्या देशमुख पाटलिनींना अंगणातच जीवनाचं बहुविध दर्शन घडतं. त्यामुळे काही ऐकायला पाहायला फारसं राहून जात नाही. अशी अंगणं आता जात चालली आहेत. ती शहरातून चालली त्याचं फारसं नाही. साता समुद्रा पल्ल्याडून आलेल्या नकाशाप्रमाणे शहरातली घरं आता बांधली जात आहेत इंजिनियरच्या मनाने वगैरे. एकासारखी दुसरी, एका मापाची, एका तोलाची. त्या निर्जीव कॉलनीतलं सारंच जीवन एकसाची व परस्परांना तिर्हाईकासारखं असतं. त्याचं फारसं मोठंसं नाही. पण आजकाल खेड्यावरही त्या नकाशांचा जुलूम होत आहे असं ऐकलं. मागच्या पुरात आमचं अर्ध गाव गेलं. आता दुसरी वस्ती तयार होत आहे. तिथं म्हणे घरांची जागा आखून दिलेली आहे. हे अंगण, हे घर असं नक्की ठरवून दिलेलं आहे. आता हे आखलं म्हणून जीवनही आखलं जाणार. हे व्यवहार अंगणात आणि हे घरात अशी फारकत होणार अशी खंत लेखकाला वाटत आहे. आता गावातलं माझं हरवलेलं अंगण मला तिथून दिसतं. अजून कसं जसंच्या तसं आहे. आणि इतरही अंगणं, हे अनाबाईचं अंगण, शेंद्री वाढावी तिच्याच तुळशीजवळ, पसाभर फुलं आज न्या, उद्या कशी पुन्हा उमटून फुलेल. आता नव्या आखीव अंगणात घराचं काहीच उरणार नाही. पण जिथं खरी अंगणंच गेली तिथंही सावत्र अंगणंही काही वाईट नाहीत. आमच्या गावचं जीवन मोठं मटाऊच्या वेलासारखं चिवट आहे. ते नकाशा बिकाशाला कसलं जुमानतं. मोडके छकडे आणि ज्वारीच्या कणग्या तिथं कोणी ठेवणारच नाही असं थोडंच आहे. म्हणजे शेवटी लेखक मोठे आशावादी आहेत आणि अंगण संस्कृती त्यांच्या नसानसात मुरलेली आहे. त्याच्यामुळे त्यांना वाटते किती आखीव रेखीव करून द्या तुम्ही, किती आखून द्या, पण शेवटी ते सगळे एकत्र येणारच आहे. आणि अंगण संस्कृती निदान खेड्यातून तरी हद्दपार होऊ शकणार नाही असा एक आशावाद त्यांनी शेवटी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे.